धन्य येशू ऐक आम्ही प्रार्थितो. तू माझ्यावरी निघे दीन जरी दुबळे देशी मधुवचने राखी प्रभु सगळे. प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुखे धारी. प्रिय येशू धन्य येशू तू स्वदुखे धारिले. वानुग्रह तुझा विचार वसुतावी. हे अनन्य गुणराजा प्रेमे मने व्यापारी. प्रिय येशू धन्य येशू प्रियारे वाढा. प्रिय येशू धन्य येशू प्रियारे वाढा. खरंच किती सुंदर हे गीत आहे आणि आपल्याला त्या महान उत्तम मेंढपाळाची आठवण करून देणार हे गीत आहे. जो मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला प्राण देतो आणि तो उत्तम मेंढपाळ केवळ कोण आहे? तारणारा प्रभू येशू ख्रिस्त. आणि आपण या दिवसामध्ये त्याच उत्तम मेंढपाळाबद्दल शिकत आहोत. विशेष करून 10 याचे भाग आहेत आणि मागील आठवड्यापासून आपण त्याची सुरुवात केलेली आहे. आज आपण दुसऱ्या भागाला सुरुवात करत असताना आजचा जो आपला विषय आहे तो अशा प्रकारे आहे की ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ. आणि विशेष करून योहान शुभवर्तमानाचा 10वा अध्यायामध्ये आपण आहोत आणि त्यामधील आज विशेष करून आपण एका वचनावर आपण मनन करणार आहोत आणि ते वचन म्हणजे योहान शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि वचन 11. योहान शुभवर्तमानाचा 10वा अध्याय आणि वचन 11 आपण वाचूया ते वचन. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. आमेन. देवबाप करो या वाचलेल्या वचनाद्वारे आपण सर्वांना तो आशीर्वादित करो. किती सुंदर आणि किती अनमोल हे वचन आहे. विशेष करून या वचनाचा आपण विशेष करून 3 भागामध्ये आपण विचार करणार आहोत आणि विशेष करून आजच्या या विषयाअंतर्गत आपण जी 3 महत्वाची सत्य पाहणार आहोत. त्यामधील पहिलं सत्य आहे ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ. हे त्याचं दैवत्व प्रगट करणार आहे हे वचन. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण शिकणार आहोत ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ, त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व. आणि तिसरा जे सत्य आहे त्यामध्ये आपण शिकणार आहोत की ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ, त्याचे कार्य. आणि अशा प्रकारे आपण वचन 11 जो आहे त्याचा उलगडा आपण आज पाहणार आहोत. या आपण पहिल्या सत्याकडे वळूया. ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ, त्याचे दैवत्व. आता आपण ज्यावेळेस ख्रिस्ताबद्दल आणि त्याच्या दैवत्वाबद्दल विचार करतो तर पहिल्या शतकापासून सुरुवातीपासूनच ज्यावेळेस आपण विचार करतो ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनापासून ख्रिस्ताचं स्वर्गरोहण पहिल्या शतकामध्ये सुद्धा आपण वारंवार हे पाहतो की लोकांचे वेगवेगळे विचार आहेत त्याच्याविषयी. पुष्कळ लोक ख्रिस्ताला देहधारी म्हणून मानत नाही. ते म्हणतात की तो देहधारी म्हणून नव्हताच,
तो शारीरिक नव्हता, तो या या भूतलावर आला होता, परंतु त्याचं अस्तित्व आत्मिक होतं म्हणे. परंतु बायबल अशांची ते मत जे आहेत ते पूर्णपणे खारिज करतं. त्यानंतर पुष्कळ लोक म्हणतात की तो एक चांगला मनुष्य होता. काहींचं म्हणणं अशा प्रकारे पण येतं की तो एक संदेष्टा होता. कारण ज्यावेळेस ख्रिस्ताने शिष्यांना एक प्रश्न विचारला होता की लोक मला काय म्हणून म्हणतात, त्याच्या सेवा कार्याच्या मला असं वाटतं दुसऱ्या ते 2.5 म्हणजे 2 ते 2.5 वर्षानंतर त्याने हा विचारलेला प्रश्न होता. कारण आतापर्यंत लोकांनी त्याने केलेले चमत्कार, त्याने केलेलं कार्य, त्याने केलेले उपदेश, या सर्व गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि लोक जे होते ते वारंवार त्याच्या त्या कृत्यांद्वारे, त्याच्या जीवनाद्वारे, त्याचे ते शिक्षण, चमत्कार या सर्वांद्वारे लोक जे होते त्याला कोणत्या ना कोणत्या नावाने, कोणत्या ना कोणत्या माध्यमाने ओळखत होते आणि ख्रिस्त तेच पाहत होता की नेमकं लोक मला काय म्हणून ओळखतात. ख्रिस्ताला माहित नव्हतं का? मग त्याला माहित होतं. परंतु त्याला ज्यावेळेस तो म्हणतो की लोक मला काय म्हणून म्हणतात, त्यावेळेस मग नेमकं वचन आपल्याला काय शिकवत आहे, नेमकं वचन आपल्याला काय मार्गदर्शन करत आहे. त्यावेळेस ज्यावेळेस त्याने शिष्याला तशा प्रकारे विचारलं की मला लोक काय म्हणून ओळखतात, त्यावेळेस शिष्यांनी त्याला सांगितलं की कोणी त्याला तुम्हाला म्हणे संदेष्टा म्हणतात, तर कोणी एलिया, तर कोणी चांगला थोर शिक्षक म्हणतात. परंतु ख्रिस्त म्हणतो की बरं, ते सगळं आता ठीक आहे, ते म्हणतात, परंतु तुम्ही माझ्यासोबत राहिलात, माझ्यासोबत जेवलात, माझ्यासोबत तुम्ही राहत आहात आतापर्यंत, आता तुम्ही मला काय म्हणून म्हणता. ज्यावेळेस अशा प्रकारे विचारणा करण्यात आली त्या शिष्यांना, त्यावेळेस पेत्राने दिलेलं जे उत्तर होतं ते फार सुंदर आणि अति मौल्यवान अशा प्रकारचं होतं. आणि ते उत्तर म्हणजे काय होतं बरं? तुम्ही ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आणि हे उत्तर अगदी सुंदर आणि यथार्थ होतं. आणि म्हणूनच ख्रिस्त म्हणतो की शिमोना बारियोनाच्या पुत्रा, तू धन्य आहेस म्हणे. का बरं? कारण तुझ्या रक्त मांसाने, तुझ्या विचाराने आलेलं नाही, तर माझ्या स्वर्गीय पित्याने तुला प्रगट केलेला आहे. आणि हे वचन अगदी स्पष्ट आहे आणि अगदी सरळ आहे की ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र. तर नक्कीच ख्रिस्त म्हटल्यानंतर तो मसीहा, ज्याच्याबद्दल भविष्यवाण्या करण्यात आलेल्या होत्या, तो महान प्रभू, तो सार्वकालिक ख्रिस्त, तो आपल्याकरिता या भूतलावर आला. त्याने आपल्याकरिता तो वधस्तंभावर आपला प्राण दिला, तो मृत्यू पावला आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. तो महान देव, तो सर्वश्रेष्ठ प्रभू, तो देहधारी झाला. त्याचं देहधारी पण आणि त्यासोबतच त्याचं दैवत्व देखील प्रगट करणारं हे वचन आहे. आणि विशेष करून आपण ज्यावेळेस ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ या विषयाबद्दल विचार करत आहोत, तर आपल्याला सगळ्यात अगोदर हे समजणं गरजेचं आहे की उत्तम मेंढपाळ हा कोण असू शकतो? फक्त देवच. त्याच्याबद्दलच आपल्याला पवित्र शास्त्र शिकवतं. आणि आता ज्या प्रकारे आपण वचन वाचलं पहा, तिथं तुम्हाला 2 शब्द आढळतील, विशेष करून मीच उत्तम मेंढपाळ आहे. मीच आणि उत्तम या 2 शब्दावर भर दिलेला आहे. का बरं ख्रिस्त अशा प्रकारे म्हणत आहे? ज्यावेळेस मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा एहेजकेलाचा 34वा अध्याय आपणासमोर वाचलेला होता. त्या ठिकाणी अगोदरच सांगण्यात आलेलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा जे पुढारी होते, त्या मंडळीचे मेंढपाळ म्हणवणारे लोक होते, जे दुष्टतेने आणि देवाच्या वचनाचा विपर्यास करणारे होते. आणि आज सुद्धा आपल्याला तशाच प्रकारचे पाहायला भेटत आहे लोक, जे दुष्ट मेंढपाळ आहेत, जे जे मेंढपाळाच्या वेशामध्ये आलेले क्रूर लांडगे आहेत. आणि अशा प्रकारची स्थिती त्यावेळेस होते आणि ख्रिस्ताच्या वेळेस सुद्धा होती. हे जे अधिकारी होते, सर्व जे पुढारी होते ख्रिस्ताच्या वेळेस सुद्धा, ते सर्व पुढारी यहुदी मतानुसारी आणि सर्व जे लोक होते ते स्वतःला धार्मिक समजायचे, देवाच्या अगदी जवळचे समजायचे. परंतु ते जे होते
ते दुष्ट आणि खोटे मेंढपाळ होते. का बरं? कारण ते इस्रायल लोकांना देवापासून दूर नेणारे, त्याच्या नियमशास्त्रापासून, त्याच्या जिवंत वचनापासून ते दूर नेणारे होते. स्वतःचे नियम त्यांच्यावर थोपणारे ते होते. त्यांच्यावर स्वतःच ओझं लादणारे ते होते. आणि म्हणून ज्यावेळेस ख्रिस्त अशा प्रकारचा जर शब्दप्रयोग इथं करत आहे, तर नक्कीच ख्रिस्त त्यातून हे दाखवत आहे की केवळ देवच आहे तो उत्तम आहे. केवळ तोच आहे तो उत्तम मेंढपाळ होऊ शकतो त्याच्या लेकरांचा, त्याच्या निवडलेल्या लोकांचा. आणि तो ज्यावेळेस इथं म्हणतो की मीच हा जो शब्द आहे तो आपल्याला ख्रिस्ताचे या योहान कृष्ण वर्तमानामध्ये उच्चारलेले जे 7 मी आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणारा शब्द आहे. त्यामधील एक जो मी आहे तो जो शब्द आहे तो आपल्याला एका प्रसंगी त्यावेळेस तो शिष्यांसोबत बोलत होता, सॉरी त्या लोकांसोबत, त्या लोकसमुदायामध्ये होता. आणि त्यावेळेस तो ज्यावेळेस ते लोकांचं लक्ष पूर्ण त्या अब्रामाकडे होते, आम्ही अब्रामाची मुलं आहोत म्हणून आम्ही देवाच्या अगदी जवळ आहोत, आणि ते ख्रिस्ताला नाकारत आहे, म्हणून ख्रिस्ताने सरळ सरळ त्याचं दैवत्व प्रगट करण्याकरिता त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलंय की तुमचा बाप अब्राम त्याच्या पूर्वी मी आहे म्हणे. आणि तिथं तुमच्या बाप अब्रामापूर्वी मी होतो, ज्यावेळेस तिथं तो शब्द वापरलेला आहे होतो, हा जो शब्द आहे विशेष करून तो अब्रामाबद्दल जर वापरला तर अब्रामाबद्दल तो काय दाखवणारा होता बरं? की अब्राम जो होता तो निर्माण केलेला आहे, परंतु मी त्याच्या अगोदर सार्वकालिक मध्ये आहे. मी आहे हा शब्द आपल्याला त्या महान जिवंत देवाचं सार्वभौम नावाची, त्या कराराच्या नावाची आठवण करून देणारा शब्द आहे. जो देव जुन्या करारामध्ये मोशेला प्रगट झाला, ज्याने स्वतःचं नाव, स्वतःची ओळख अशा प्रकारे दिली. ज्यावेळेस मोशेने त्या प्रभूला विचारलं की अरे तुम्हाला इस्रायल लोकांमध्ये त्या मिसर देशामध्ये पाठवत आहेस तुझा संदेश घेऊन, त्यांनी विचारलं की कोण आहे तो, त्याचं नाव काय आहे, ते आम्हाला सांग. त्यावेळेस त्याला आम्ही काय म्हणून, तुझं नाव काय म्हणून त्यांना सांगावं. त्यावेळेस त्याने दिलेलं उत्तर अगदी सुंदर आणि अनमोल आहे. ते म्हणजे मी असावयाचा तो आहे, मी आहे स्वयंभू यावे यहोवा देव, जो स्वअस्तित्व असणारा, जो सार्वकालिक आहे, जो सर्वश्रेष्ठ आहे, जो सार्वभौम आहे, जो करार जपणारा आहे, जो ज्याने तुमच्या पूर्वजांशी करार केला, ज्याने तुमच्या पूर्वजांना अधिवचन दिले, तोच मी देव आहे. ज्यावेळेस मी हा शब्द देवाच्या विषयी आपण विचार करतो, तर तो देवाचं परिपूर्णपण, त्याचं दैवत्व, त्याचं महानपण, त्याचं सार्वभौमत्व, त्याचं सर्वश्रेष्ठपण प्रगट करणारा तो शब्द आहे. आणि ख्रिस्त त्याच प्रकारे इथं प्रगट होत आहे. ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ हा जो शब्द आहे, हे जे वचन आहे, त्याचं दैवत्व प्रगट करतं की तो परिपूर्ण देव आहे, जो सार्वकालिक सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान होता. आणि ते स्वर्ग सोडून तो त्याच्या मेंढरांकरिता, त्याचे निवडलेल्या लोकांकरिता या भूतलावर आला. आणि आपण पाहतो की हा जो शब्द आहे, विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की ते लोक अगदी समजून चुकले होते. मी आहे हा शब्द ज्यावेळेस ख्रिस्त उच्चारत आहे, तर त्या यहुदी लोक हे समजून चुकलेले होते की मी आहे हा म्हणण्याचा फक्त अधिकार फक्त देवालाच आहे, जो सार्वकालिक सार्वभौम देव, त्याच्याबद्दलच मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण ह्याच अध्यायामध्ये योहान कृष्ण वर्तमानाचा 10व्या अध्यायामध्ये आणि वचन 33 मध्ये येतो, त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं की ते लोक जे आहेत त्याचा द्वेष करू लागले आणि त्याच्यावर दगडमार करायला काही जण उठले. कारण दगडमार करण्याचं कारण काय होतं? जुन्या करारानुसार जो देवाची निंदा करेल त्याला दगडमार केला जायचा. आणि जणू काय या ठिकाणी मी आहे ज्यावेळेस ख्रिस्त म्हणत आहे, तर ते त्यांच्या दृष्टीने ख्रिस्त जो आहे तो देवाची जागा घेत आहे आणि त्याने आता ती निंदा केलेली आहे, अशा प्रकारे ते विचार करत होते. परंतु ख्रिस्त ज्यावेळेस त्या ठिकाणी मी आहे हे प्रगट करत आहे, तर इथं पूर्णपणे ख्रिस्ताचं सार्वकालिकपण प्रगट होत आहे.
आणि योहान सुवर्तमानाचा जो विषय आहे मुख्य तोच आहे ख्रिस्त हा प्रभू, तो देव आहे, तो सार्वभौम देव जो देहधारी झाला. त्याचं दैवत्व, त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व आणि त्या तारणाचं जे महान कार्य आहे त्याची पूर्णता हेच महान रीतीने प्रकट करणं हेच योहान सुवर्तमानाचा मुख्य गाभा आणि मुख्य विषय आहे. आणि विशेष करून ज्या प्रकारे सुरुवातच योहान कशा प्रकारे करतो त्याच्या पुस्तकाची, की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता म्हणे. आणि वचन 14 काय सांगतं, तो शब्द देहधारी झाला, त्याने आम्हामध्ये वस्ती केली. हे दोनच वचन आपल्याला पूर्ण वचनाचा गाभा देणारा आहे. पूर्ण त्या पुस्तकाचा, योहान सुवर्तमानाचा पूर्णपणे गाभा सांगणारी वचनं आहेत. देवाच्या प्रिय लेकरांनो, मीच हा जो शब्द आहे, आय एम, हा शब्द ख्रिस्ताकरिता ख्रिस्ताने हा घोषित केलेला आहे. आणि त्यातून काय आपल्याला शिकायला भेटतं, की तो प्रभू आहे. त्या लोकांच्या दृष्टीने हे देव निंदा होती आणि त्याच्यासाठी काय शिक्षा होती त्याच्याबद्दल आपल्याला लेवीचं पुस्तक शिकवतं. परंतु ख्रिस्त ज्यावेळेस ते प्रकट करत आहे, तर त्यातून हेच आपल्याला पाहायला भेटते, की तो देव होता, तो देव आहे, तो त्रैकत्वातील दुसरं व्यक्तिमत्व आहे, तो पित्या समान आहे. ज्या प्रकारे यहोवा देव जो महान सामर्थी प्रभू, त्याच्या समान तो पुत्र आहे, त्याच्या देवपणामध्ये तो पित्या समान आहे. जरी कार्य वेगळं असलं तारणाच्या कार्यामध्ये, तरी सुद्धा त्यांचं ध्येय मात्र एक आहे. आणि त्रैकत्वामधील ऐक्यता आपण त्यातून शिकू शकतो. आणि विशेष करून ख्रिस्ताचं परिपूर्ण दैवत्व आपण शिकू शकतो. उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत तुम्ही या, तुम्हाला पूर्णपणे ख्रिस्ताचं दैवत्व शिकायला भेटल, की तो परिपूर्ण देव आहे, ज्याने सर्व काही निर्माण केलं, जो सर्वश्रेष्ठ स्वर्गीय प्रभू आहे, जो त्या स्वर्गीय पित्याच्या उराशी होता, जो त्या स्वर्गीय पित्याचा परमप्रिय असा तो सर्वश्रेष्ठ प्रभू, महान तारणारा तो अति उच्च देव आहे. आणि पुढे मीच हा जो शब्द आहे तो खास करून अशा प्रकारेचा आहे. मी आहे म्हणजे ख्रिस्त म्हणतो, ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये देवाने स्वतःला मी आहे म्हणून प्रगट केलं, त्या ठिकाणी त्या प्रकारे मी त्या जुन्या करारातील प्रभू आहे. त्या यहोवाप्रमाणे, त्या पित्याप्रमाणे मी आहे. त्रैकत्वातील दुसरा व्यक्ती तो मी आहे. सार्वभौम देव, जो निर्माण करता सर्व सामर्थ्य तारणारा तो मी आहे, जो तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकतो, पित्यासमोर तुमचा समेट घडून आणू शकतो, तो केवळ मीच आहे. महान मध्यस्थ, महान तारणारा सर्वश्रेष्ठ प्रभू तो मीच आहे, ज्याला पित्याने त्याची लोक म्हणून तुम्हाला मला दिलेला आहे. आणि मग नक्कीच मीच हा जो शब्द आहे तर आपल्याला त्याचं दैवत्व प्रकट करत आहे. तर पुढं मीच उत्तम. आता उत्तम हा जो शब्द आहे त्याच्यासाठी चांगला आणि उत्तम याच्यामध्ये फरक आहे बरं का. चांगला जो आहे, चांगला शब्द जो आहे एक दर्जा निर्माण करणारा आहे. परंतु उत्तम हा जो शब्द आहे विशेष करून तो श्रेष्ठता दाखवणारा शब्द आहे. उत्तम हा जो शब्द आहे तो अति उच्चपण आणि त्याचं जो स्वभाव आहे तो प्रगट करणारा शब्द आहे. विशेष करून चांगला किंवा उत्तम हा जो शब्द आहे त्याच्यासाठी या ठिकाणी ग्रीक जो शब्द वापरलेला आहे तो म्हणजे कॅलॉस आणि त्याचा अर्थ होतो हितकारक, उत्तम आणि अत्यंत आनंददायक. आणि हा जो शब्द आहे मीच उत्तम, तर या ठिकाणी एकीकडे ख्रिस्त त्याचं दैवत्व प्रकट करत आहे त्याच्या त्या बोलण्यातून, मी त्या शब्दातून, तर या ठिकाणी त्या देवपणामधील आणि त्याचं जे स्वभाव गुणवैशिष्ट्य आहे, त्याचं जे सौंदर्य आहे ते प्रकट करणारा हा शब्द आहे उत्तम. आणि यातून आपल्याला शिकायला भेटतं की मानव जातीमध्ये उत्तम असा कुणीच नाही.
लक्षात घ्या, ज्यावेळेस तो श्रीमंत व्यक्ती एक दिवस ख्रिस्ताकडे येतो आणि ख्रिस्ताला म्हणतो की उत्तम गुरुजी, म्हणे मला सार्वकालिक जीवन मिळावं यासाठी मी काय करावं? त्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की उत्तम केवळ देव आहे. तो ज्यावेळेस अशा प्रकारे म्हणतो की उत्तम केवळ देव आहे, तर तो त्याचं लक्ष ख्रिस्त जो महान प्रभू आहे त्याच्या त्या दैवत्वाकडे तो आकर्षित करून घेत आहे की उत्तम केवळ देवच असू शकतो. आणि ख्रिस्त हा उत्तम मेंढपाळ आहे. तो कशा प्रकारे उत्तम मेंढपाळ आहे? कारण तो पहा महान प्रभू असताना सुद्धा या भूतलावर आला. तो कशा प्रकारे उत्तम मेंढपाळ आहे? त्याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या सत्यामध्ये मिळणार आहे. परंतु उत्तम हा जो शब्द आहे तो ख्रिस्ताचं चांगुलपण, त्याचं नीतिमत्व, त्याचं महान ते सौंदर्य प्रगट करणारा तो शब्द आहे की तो सार्वकालिक प्रभू आहे. आणि मग त्याचं उत्तमपण आणि त्याचं दैवत्व ज्यावेळेस आपण याच्याबद्दल विचार करतो आणि तो कशा प्रकारे उत्तम आहे त्याचं कारण जर आपल्याला पाहायचं आहे तर आपल्याला दुसऱ्या सत्याकडे वळावं लागेल. आणि दुसरं सत्य काय आहे? ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ, त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व. कशा प्रकारे त्याने त्याचं तो उत्तम मेंढपाळ म्हणून प्रगट झालेला आहे. जर तुम्ही जुन्या कराराचा विचार केला, जर तुम्ही इस्रायल राष्ट्राबद्दल विचार केला तर त्या भागामध्ये मेंढपाळ मेंढरं पाळण्याचा जास्तीत जास्त व्यवसाय आहे. आणि त्यावेळी जास्तीत जास्त व्यवसाय होता आणि आता पण पुष्कळ अर्थाने त्या ठिकाणी मेंढरं जे आहे त्याचं पालन केलं जातं. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की मेंढपाळ जो होता तो मेंढरांना मेंढरांचं मेंढपाळाचं कार्य काय होतं की त्या मेंढरांना योग्य ठिकाणी चारणं, त्यांना योग्य ठिकाणी पाणी पिण्यासाठी घेऊन जाणं आणि इतकंच नाही तर त्यांचं रक्षण करणं. आणि त्याचं अनमोल आणि आणखी एक उदाहरण म्हणजे मेंढपाळ जो होता त्यांचं रक्षण करता होता, त्यांचं जतन करता होता. त्याचं उदाहरण आपल्याला दाविदाच्या जीवनातून पाहायला भेटतं की दावीद राजा सुद्धा अगोदर मेंढपाळ होता आणि त्याला असा एक प्रसंग आला होता त्या ठिकाणी त्याला जे हिंस्र जे प्राणी आहेत, जे भयंकर असे प्राणी आहेत, जे त्याच्या मेंढरावर हमला त्यांनी केलेला असताना दाविदाने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मेंढरांचं रक्षण केलेलं आहे. आणि त्याने त्याच्याबद्दल विचार करत असताना मग तो त्या महान देवाकडे पाहून म्हणतो की खरंच परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. का बरं? कारण तो त्याचं रक्षण करता, जतन करता आणि त्याचं पोषण करता आहे. त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण ख्रिस्ताचं उत्तमपण पाहतो तर ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ आहे. दाविदाने ते केलेलं कार्य सुद्धा त्याचं उत्तमपण आपण म्हणू शकत नाही की तो अति उत्तम मेंढपाळ होता. नाही, जनरली त्याला आपण मेंढपाळ म्हणू शकतो. परंतु ख्रिस्त हा असा मेंढपाळ आहे ज्याने स्वतःचा प्राण त्याच्या मेंढरांकरिता दिला. जेव्हा आपल्याकरिता त्याच्या मेंढरांकरिता भूतलावर आला, पहा परिपूर्ण त्याचं मनुष्यत्व प्रगट करणारा हा शब्द आहे मेंढपाळ. आणि परिपूर्ण मनुष्यत्व गरजेचं आहे. ख्रिस्ताची सुवार्तेमध्ये काय महत्वाचे घटक आहेत? ख्रिस्ताचं कुमारिकेच्या द्वारे जन्म, ख्रिस्ताचं परिपूर्ण जीवन, परिपूर्ण मनुष्य म्हणून त्याचं या भूतलावर जगणं, ख्रिस्ताचं त्याच्या लोकांकरिता त्या वधस्तंभावर बलिदान होणं, त्याचा मृत्यू आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होणं आणि तो स्वर्गात आज विराजमान आहे पित्याच्या उजवीकडे सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये. आणि तो पुन्हा महान वैभवाने, महान प्रभू, महान न्यायाधीश म्हणून जगाचा न्याय करण्याकरिता आणि त्याच्या मंडळी सोबत सदा सर्व काळाकरिता राज्य करण्याकरिता तो महान वैभवाने येणार आहे. ही महान सुवार्ता आहे. आणि नक्कीच या सुवार्तेमधून एकही घटक आपण बाजूला केला, आपण एकही गोष्ट असं म्हटलो की तो परिपूर्ण देव आहे परंतु तो परिपूर्ण मनुष्य नव्हता, तर आपण त्याचं वधस्तंभावरील कार्य व्यर्थ ठरवू. किंवा आपण अशा प्रकारे सुद्धा म्हणू की जर तो परिपूर्ण मनुष्य होता परंतु त्याचं दैवत्व त्याने काही काळ बाजूला ठेवलं होतं, तरी सुद्धा आपण सुवार्तेचा विपर्यास करणारे होऊ. ती सुवार्ता जणू काय एखादी खुर्ची जिचे पाय जे आहेत मोडलेली खुर्ची जशा प्रकारे असते ना, त्या प्रकारे होऊन जाईल.
कारण ख्रिस्ताची सुवार्ता, ही सुवार्ता जी आहे पूर्ण ख्रिस्ताबद्दल आहे, ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल आहे, ख्रिस्ताच्या कार्याबद्दल आहे. आणि मग मेंढपाळ हा जो शब्द आहे, विशेष करून ज्या प्रकारे आपण पाहिलं की मीच उत्तम, हे दोन शब्द त्याचं दैवत्व प्रगट करत आहेत. तर मेंढपाळ हा जो शब्द आहे त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व प्रगट करत आहे. कशा प्रकारे? कारण मेंढपाळ मेंढरांसोबत राहतो. मेंढपाळ जो आहे तो मेंढरांच्या गरजा स्वतः त्यांच्या निकट येऊन तो पूर्ण करतो. मेंढपाळ जो आहे त्यांचं पोषण करतो, त्यांना मार्ग दाखवितो आणि त्यांना रस्त्याने सरळ चालण्याकरिता तो चालवितो. आणि खरंच यशाया 53वा अध्याय फार सुंदर रीतीने मार्गदर्शन करेल आपल्याला. त्या ठिकाणी ख्रिस्त एक उत्तम मेंढपाळ म्हणून त्याने केलेलं कार्य किती अनमोल आहे पहा. तो महान मेंढपाळ असता त्याच्या मेंढरांकरिता तो जणू काय ज्या प्रकारे एखादं मेंढरू जे आहे वधण्याकरिता किंवा एखादं मेंढरू जे आहे ते लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प बसतं, त्या प्रकारे तो शांत होता. का बरं? त्याच्या मेंढरांना सोडवण्याकरिता, त्याच्या मेंढरांना जीवन देण्याकरिता. दुसरे करिंथ 8वा अध्याय वचन 9 मध्ये काय सांगितलेलं आहे? बघा, तो आपल्याकरिता धनवान असता दरिद्री झाला म्हणे, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान व्हावं. आता इथं तो धनवान असता, ज्यावेळेस दुसरे करिंथ 8वा अध्याय आणि वचन 9 ज्यावेळेस आपण पाहतो त्याच्यामध्ये सांगितलं तो आपल्याकरिता. तो म्हणजे कोण? ख्रिस्त. कुणाकरिता? त्याच्या मेंढरांकरिता. तो धनवान असता त्याचं दैवत्व प्रगट करत आहे. तो महान प्रभू, सर्वश्रेष्ठ देव, अति उच्च प्रभू, जो सर्व श्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये विराजमान होता, जो पित्याच्या उराशी असणारा, जो सार्वभौम प्रभू, जो सार्वकालिकतेमध्ये स्वर्गात असणारा, तो त्याची धनवानता, त्याचं सार्वभौमत्व, त्याचं दैवत्व प्रगट करत आहे. तो दरिद्री झाला. त्याचं दारिद्र्य काय दाखवत आहे? कशाला दरिद्री म्हटलेलं आहे? तर त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व हे प्रगट करत आहे. तो दरिद्री झाला म्हणजे तो देव मानव झाला, यासाठी की त्याचं या भूतलावरील देहधारीपण, त्याचं ते जीवन, त्याचं नियमशास्त्राधीन जगणं, त्याने केलेलं कार्य, त्याचं वधस्तंभावरील कार्य, त्याचा मृत्यू, पुनरुत्थान, स्वर्गरोहण, त्याच्या या महान कार्याद्वारे आपण जे दरिद्री आत्मिक रीतीने, आपण जे त्या जिवंत देवाला मुकलेले, आपण जे त्या जिवंत देवापासून दुरावलेले, आपण जे त्याची शत्रू होतो, ते आता आपण ख्रिस्तामध्ये धनवान, म्हणजे त्या जिवंत देवाचे लेकर. ती धनवानता काय आहे? त्या जिवंत देवासोबत आपला समेट घडून त्याने आणलेला आहे. आपण त्याची लेकर झालेलो आहोत. आता आपण त्याची लेकर, तो आपला पिता आहे. ख्रिस्त द्राक्षरस, तर आपण त्याच्या फांद्या आहोत. तो आपला जीवन रस, आपला जीवन अशा प्रकारे झालेला आहे. योहान 1:14 मध्ये काय सांगितलं? त्याने आम्हामध्ये वस्ती केली. हे सुद्धा त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व प्रगट करणारं वचन आहे. वस्ती करणं, आपल्यासारखा तो झाला. परंतु कसा? आपल्यासारखा पापी देह, पापी म्हणून तो राहिला नाही. नक्कीच तो आपल्यासारख्या देहाने तो देहधारी झाला, परंतु तो परिपूर्ण मनुष्य म्हणून जगला. तो निष्पाप, निर्दोष आणि निष्कलंक असा होता. आणि म्हणूनच त्याला देवाचा निर्दोष आणि निष्कलंक कोकरा म्हटलेला आहे. लूक 19 आणि 10 फार सुंदर रीतीने मार्गदर्शन करतं, जिथे जक्कयाचं जीवन परिवर्तन त्याच्याबद्दल शिकवत असताना शेवटी काय म्हटलेलं आहे? कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे. सुंदर रीतीने मार्गदर्शन केलेलं आहे की अगोदर आपली स्थिती कशी होती? सर्व मानवजात हरवलेली आहे आणि त्यातल्या त्यात त्याची निवडलेल्या लोकांबद्दल विचार करत असताना सर्व त्याची निवडलेले लोक जोपर्यंत त्यांना ख्रिस्त माहिती नाही तोपर्यंत ते हरवलेले मेंढराप्रमाणे आहे. आणि खरंच त्या हरवलेल्यांना शोधण्याकरिता ख्रिस्त या भूतलावर आला. शोधण्यास आणि तारण्यास ख्रिस्ताचं अनमोल कार्य हे वचन प्रगट करतं. आणि मग या तिन्ही वचनाद्वारे ज्यावेळेस आपण यशाया 53वा अध्याय, दुसरे करिंथ 8वा अध्याय वचन 9,
योहान 1 अध्याय आणि वचन 14 आणि लूक 19:10 या तिन्ही वचनाद्वारे ज्यावेळेस आपण मेंढपाळ या शब्दाकडे पाहतो तर आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्त हा परिपूर्ण मनुष्य आहे. त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व हे प्रगट करणार आहे. का बरं त्याला परिपूर्ण मनुष्य होणं गरजेचं होतं? यासाठी की आपण जे मानव या नात्याने आपण मेलेले होतो, आपण जे दुरावलेलो होतो त्या आपल्या पापाबद्दल, आपल्या कृत्यांबद्दल त्याने खंडणी भरावी. आपलं प्रायश्चित्त, आपलं बदली प्रायश्चित्त त्याने व्हावं. आपल्याकरिता एकमेव परिपूर्ण मध्यस्थ तो असावा. आपल्याकरिता तो सर्व सामर्थ्य तारणारा असावा आणि म्हणूनच तो देहधारी झाला. आणि मग नक्कीच मेंढपाळ हा शब्द आपल्याला शिकायला भेटतं की मेंढपाळ ज्या प्रकारे मेंढरांसोबत त्याचं अस्तित्व त्याचं राहणं असतं, त्याच प्रकारे ख्रिस्तच एकमेव असा मेंढपाळ आहे जो मेंढरांचं रक्षण करता, मार्गदर्शक आणि पोषण करता आहे. रक्षण करता आहे तो मेंढराचा. त्याने स्वतःचं जीवन त्याच्याकरिता दिलेलं आहे. मार्गदर्शक तोच एकमेव मार्ग आहे, तोच सत्य आहे, तो जीवन आहे, तोच त्यांचा सर्व काय आहे. आणि पोषण करता ख्रिस्ताचं परिपूर्णता, ख्रिस्त सर्व काय आहे त्याच्या मंडळीकरिता. आणि मग नक्कीच हे दुसरं सत्य आहे, ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ या विषयाचं की त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व प्रगट करणारं हे वचन आहे. त्यानंतर तिसरं जे सत्य आहे या विषयाच्या अंतर्गत, ते सत्य म्हणजे ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ हे त्याचं कार्य प्रगट करणार आहे. कशा प्रकारे तो उत्तम मेंढपाळ आहे? अगोदर आपण पाहिलं की तो म्हणत आहे की मीच उत्तम मेंढपाळ आहे. मीच उत्तम हे दोन शब्द त्याचं दैवत्व प्रगट करत आहे. तर उत्तम मेंढपाळ तो कशा प्रकारे झाला? तर नक्कीच तो देव असता देहधारी झाला. हे हे त्याचं कार्य, त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व हे त्याचं उत्तम पण प्रगट करत आहे. परंतु ते उत्तम पण जे आहे ते अधिक प्रमाणात स्पष्ट करणारं पुढचा घटक काय आहे की त्याने केलेलं कार्य. तो उत्तम मेंढपाळ कशा प्रकारे आहे? तो फक्त देहधारी झाला नाही, तर त्याने आपल्या मेंढरांकरिता स्वतःचा प्राण दिला. आणि त्याच्याबद्दलच वचन 11 शिकवतं बघा. काय सांगितलं की उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता प्राण देतो. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता प्राण देतो. आता या ठिकाणी मेंढरांकरिता, आपल्या मेंढरांकरिता, आपली मेंढर ख्रिस्ताचा वधस्तंभ हा एक निश्चित होता. ख्रिस्ताचं कार्य कशा प्रकारे आहे, उत्तम मेंढपाळ म्हणून त्याने काय कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दलचा चार्ट आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला भेटल की त्याचं कार्य काय आहे. तो एकमेव मध्यस्थ आहे ज्याच्याबद्दल तिमोथेला पत्रामध्ये सांगितलेलं आहे की तो देव, परिपूर्ण देव आणि मानवामध्ये एकमेव मध्यस्थ आहे. त्याचं मध्यस्थ या नात्याने त्याने आपल्या बदली, त्याचे निवडलेल्या लोकांच्या बदली आणि निश्चित अशा प्रकारचं प्रायश्चित्त त्याने दिलेलं आहे. बदली म्हणजे काय बरं? खरं तर आपण त्या नाशास पात्र होतो, त्या शिक्षेस आपण पात्र होतो. परंतु आपल्या बदली त्याने ती शिक्षा स्वतःवर घेतली. आणि निश्चित प्रायश्चित्त आपल्याला काय दाखवतं की तो आपल्या मेंढराकरिता, त्याच्या मेंढरांकरिता त्याने प्राण दिलेला आहे. त्याने दुसऱ्या बकऱ्यांकरिता, दुसऱ्या प्राण्यांकरिता नाही, तर त्याच्या मेंढरांकरिता. त्याची मेंढर कोण आहे? त्याचे निवडलेले लोक, त्या विशिष्ट निवडलेल्या गटाकरिता ख्रिस्त या भूतलावर आला होता. त्या विशिष्ट निवडलेल्या गटाकरिता त्याने ते प्रायश्चित्त केलेलं आहे. त्या विशिष्ट निवडलेल्या गटांकरिताच तो एकमेव मध्यस्थ आहे. त्या विशिष्ट निवडलेल्या गटांचाच तो उत्तम मेंढपाळ आहे. त्या विशिष्ट निवडलेल्या गटाकरिताच त्याने त्या वधस्तंभ जो आहे तो सहन केलेला आहे. मग उत्तम मेंढपाळाचं कार्य म्हणजे काय आपण पाहिलं की तो एकमेव मध्यस्थ आहे आणि त्यासोबतच मध्यस्थ या नात्याने त्याने ते बदली अर्पण दिलेला आहे. आणि ते अर्पण, त्याचा तो मृत्यू, त्याचा वधस्तंभ त्या विशिष्ट निश्चित गटाकरिता होता. आणि म्हणूनच तो सामर्थ्य तारणारा त्याचं वर्णन सुद्धा आपल्याला कशावरून पाहायला भेटतं, त्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला कशातून शिकायला भेटतं की तो मृत्यूच्या त्या बंधनात तो राहू शकला नाही.
त्याने अगोदर स्वतः प्राण सोपविला आणि पुन्हा तो जिवंत झाला. तो महान सामर्थ्य तारणारा आहे, त्याचं ते एक प्रमाण आहे. आणि त्यासोबत मग त्याचं समोरचं कार्य काय आहे, आणि ते म्हणजे काय, ख्रिस्त आणि मंडळीचं नातं ते प्रगट करणारा आहे. मेंढरांकरिता प्राण देणं, मेंढरांकरिता प्राण देणं हा ख्रिस्त हा एकमेव मध्यस्थ आहे, त्याबद्दल शिकवतं. मेंढरांकरिता प्राण देणं हा त्याचं बदली अर्पणाबद्दल मार्गदर्शन करणारा शब्द आहे. मेंढरांकरिता प्राण देणं, आपल्या मेंढरांकरिता प्राण देणं हे त्याचं निश्चित आणि एका विशिष्ट गटाकरिता असणार जे ते वधस्तंभावरील कार्य आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करणार ते वचन आहे. तर मेंढरांकरिता प्राण देणं हा तो सामर्थ्य तारणारा आहे, त्याबद्दल मार्गदर्शन करणारा शब्द आहे. मेंढरांकरिता प्राण देतो हा जो शब्द आहे, हे वचन जे आहे ते आपल्याला ख्रिस्त आणि मंडळीचं नातं जे आहे ते आपल्याला प्रगट करणार आहे. तो त्या मंडळीकरिता भूतलावर आला, त्या मंडळीकरिता त्याने आपला प्राण दिला, त्या मंडळीकरिता त्या भूतलावर जगला, आपला प्राण दिला, मृत्यू पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला. आज तो सर्वश्रेष्ठतेच्या स्थितीमध्ये स्वर्गात पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. त्या मंडळीद्वारे तो राज्य करत आहे. ती मंडळीचा जीवन रस तो आहे, मंडळीचं जीवन तो आहे, मंडळीचा सर्व काही तो आहे. आणि आज तो महान याजक म्हणून त्या पित्याकडे आज देखील त्याच्या मंडळीकरिता, त्याच्या मेंढरांकरिता तो विनवण्या करत आहे. त्याच्याबद्दल इब्री लोकास पत्र आपल्याला वारंवार मार्गदर्शन करतं. मग देवाच्या प्रिय लेकरांनो, हा जो विषय आता आपण पाहिलेला आहे, तो विषय म्हणजे आपण आताच पाहिलं की ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ. आणि हा दुसरा भाग आहे उत्तम मेंढपाळ या विषयाचा. आणि त्याच्या अंतर्गत आपण 3 महत्वाची सत्य आज शिकलेलं आहे की ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ हे त्याचं दैवत्व प्रगट करतं. ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ हे त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व प्रगट करतं. तर ख्रिस्तच उत्तम मेंढपाळ हे त्याचं कार्य प्रगट करणारा वचन आहे. आणि नक्कीच देवाच्या प्रिय लेकरांनो, हे वचन वाचत असताना आपल्याला नक्कीच आपली लायकी, आपली जागा समजणं गरजेचं आहे. खरंच मी जो काही आहे तो ख्रिस्ताद्वारे आहे. जे पौलाला कळालं ते प्रत्येक विश्वासणाऱ्याला समजणं गरजेचं आहे की आता मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. माझा आनंद ख्रिस्त आहे, माझं जगणं ख्रिस्त आहे, माझं सर्व काही ख्रिस्त आहे. ख्रिस्तामध्ये ती कृपा पित्याने माझ्यावर विपुलपणे केलेली आहे. ख्रिस्त जो उत्तम मेंढपाळ त्याच्या ठायी त्या पित्याने स्वतःचा समेट आपल्यासारख्या अपात्र लोकांचा आणि स्वतःचा समेट घडून आणलेला आहे. ख्रिस्तामध्ये त्या पित्यासोबत एक घनिष्ठ नातं आपलं तयार झालेलं आहे. आज ती मंडळी ख्रिस्ताची आहे. ख्रिस्ताचं गौरव प्रगट करणारं, त्याचं महानपण, त्याचं सर्वश्रेष्ठपण प्रगट करणारे वचन आहे. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, आता आपल्याला या विषयाच्या शेवटी येत असताना आपलं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे की मग आपण कुठे आहोत? काय ख्रिस्त आपल्याला योग्य रीतीने समजलेला आहे का? खरंच ख्रिस्ताचं गौरव आपल्या जीवनाद्वारे होतं का? फक्त रविवारी आम्ही एकत्रित येतो, बसतो, ऐकतो, तेवढ्यापुरतं ऐकतो, हा 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 हा, आणि मग नंतर जसं जसं आपलं आयुष्य आहे तसंच आपण जगत राहतो. काय संपूर्ण येणारा दिवस मी ख्रिस्ताबद्दल मनन करतो का? कारण ख्रिस्त हा माझा जीवन श्वास आहे. त्याने दिलेलं जीवन मी जगत आहे. हे माझं स्वतःचं जीवन नाही. मी तर नाशास पात्र होतो आणि मी केव्हाच नष्ट झालो असतो. परंतु ख्रिस्ताने केलेलं वधस्तंभावरील कार्य, ख्रिस्ताचं अनमोल ते महान उत्तम मेंढपाळ म्हणून त्याने केलेलं कार्य, त्याच्यामुळे आज मी त्याचं मेंढरू म्हणून वाचलं गेलेलो आहे. त्याचं लेकरू म्हणून मी वाचलं गेलेलो आहे. तर माझी जबाबदारी आहे त्याच्या वचनामध्ये मला नित्य वाढावं. आणि ज्या प्रकारे ख्रिस्ताने शिष्यांना शेवटी जी आज्ञा दिली, महान आज्ञा, की जाऊन सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यांना त्यांना काय करा म्हणे, मी जे काही आज्ञा केलंय ते त्यांना शिकवा, त्यांना पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावामध्ये बाप्तिस्मा द्या. तर मग त्याच्या अगोदर आपल्याला हे गरजेचं आहे ख्रिस्त शिकणं, ख्रिस्त जगणं, आणि मग ख्रिस्त आपण शिकू शकू, ख्रिस्त गाजवू शकू. आणि म्हणूनच मग या विषयाच्या अंतर्गत आज आपलं जे लागूकरण आहे ते हेच आहे की ख्रिस्त शिका, ख्रिस्त जगा,
ख्रिस्त गौरवा आणि ख्रिस्त घोषित करा, ख्रिस्त गाजवा. देवबाप तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो आणि अधिक या उत्तम मेंढपाळाबद्दल अधिक शिकण्याकरिता त्याचीच कृपा करो. आमेन. आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभू, आम्ही तुझे उपकार मानतो. आमच्या उत्तम मेंढपाळाकरिता तुझी उपकार स्तुती करतो. खरंच देवबापा, आम्ही तर बहकलेले होतो. आम्ही आमचा मार्ग धरलेला होता. प्रभू, आम्ही हरवलेले होतो. प्रभू, आम्ही नाशास जाणारे असे होतो. नाशास पात्र होतो, परंतु आम्ही तुझे उपकार मानतो. आमच्या त्या उत्तम मेंढपाळाकरिता तो आमच्याकरिता भूतलावर आला. जो देवबापा आमच्याकरिता निर्दोष निष्कलंक असताही अपराध्याप्रमाणे त्या वधस्तंभावर बलिदान झाला. होय प्रभू, त्याच्या ठाई कसल्याही प्रकारचा दोष आढळला नाही, कसल्याही प्रकारचा अपराध आढळला नाही, कारण तो परिपूर्ण देव आणि परिपूर्ण मानव आहे. आणि म्हणून पवित्र बाप्पा, त्याचं कार्य देखील परिपूर्ण आणि पुरेसं आहे. त्याचं अर्पण पुरेसं आहे. ख्रिस्त आमच्यासाठी सर्व काही आहे. आणि बाप्पा, ख्रिस्तच आमचं जीवन आणि आमचा रस आहे. होय बाप्पा, म्हणून त्याच्या अधीन आम्हाला नित्य तू कर. आणि पवित्र बाप्पा, फक्त आठवड्याच्या पहिल्या दिवशीच एकत्रित आल्यानंतरच फक्त आम्ही त्याबद्दल विचार करू नये, तर आमचा प्रत्येक क्षण ख्रिस्ताबद्दल मनन करणारा, त्याच्या वचनामध्ये अधिक रमणारा आणि दे बाप्पा अधिक त्याचं ऐश्वर्य, त्याचं महानपण, त्याचं श्रेष्ठत्व समजून घेणारा असावा, जेणेकरून प्रभू त्याच्या ठाई तुझं गौरव प्रगट व्हावं. आणि दे बाप्पा, आम्ही अधिक आणि अधिक घटले जावं. आम्ही दे बाप्पा आमचा ऱ्हास व्हावा, परंतु तू गौरविला जावास, अशा आम्ही तुला विनंती करतो. इथे जमलेल्या आणि देवापा सर्व आपापल्या देवापा ठिकाणाहून बापा तुझ्या वचनाच्या सहभागितेमध्ये एकत्रित असलेल्या सर्वांना तुझ्या हाती सोपवितो आणि विनंती करतो, ख्रिस्तचं उत्तम मेंढपाळ त्याच्या पवित्र नावामध्ये या तुझ्या प्रिय लेकरांना तुझ्या सत्य वचनात राख, चार आणि पाळ. आणि प्रिय बापा, ख्रिस्ता ठाई तुझं गौरव प्रत्येक तुझ्या प्रिय लेकरांच्या द्वारे होऊ दे. तुला आदर आणि महिमा प्राप्त होऊ दे. तारणारे ख्रिस्ता तुझी कृपा, पवित्र पित्या तुझं प्रेम आणि पवित्र आत्म्याची सुख सहभागिता प्रिय बापा आम्ही सर्व तुझ्या प्रिय लेकरावर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. सर्व गौरव आम्ही तुला देतो. येणारा आठवडा तुझ्या हाती सोपवितो आणि विनंती करतो त्या कार्यासाठी. आणि बापा, येणाऱ्या आठवड्यामधील बापा सर्व कार्य तुझ्या हाती सोपवित असताना ख्रिस्त अधिक गौरविला जावा, आमचा ऱ्हास व्हावा आणि बापा तुला सन्मान मिळावा. दया आणि कृपा कर लागणाऱ्या सर्व गरजा आणि बापा या कोरोनाच्या अशा स्थितीमध्ये दे बापा यातून बाहेर निघण्याकरिता तुझी इच्छा सिद्धीच जाऊ दे. धन्यवाद आम्ही तुला देतो. प्रभू येशूच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून तो आहे. आमेन. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालण्याकरिता त्याचीच कृपा आणि दया तो पुरो. आमेन.